नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 नोव्हेंबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल याची तुम्हाला खूप गरज आहे. जर तुम्ही आपल्या मित्रांना यात सहभागी केले तर तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल म्हणून तुम्ही दुखावले जाल. अशा परिस्थितीपासून दूर राहा. महत्त्वाच्या आर्थिक बाबतीत अचानक निर्णय घेऊ नका. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. उपाय: ओम शांतीचा जप करा. वृषभ राशी, तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना हे भांडण मिटून जाईल. आज तुम्ही स्वतःला चांगल्या कामात गुंतवून घ्याल. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय आपल्या मानसिक शांततेला घातक ठरू शकते. आज तुम्ही लोकांना उधार देऊ नका. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही लवकर ऑफिसमधून निघू शकता. उपाय: घरच्या लोकांना अभ्यास सामग्री वितरित करा. याने तुमचा आनंद वाढण्यास मदत होईल. मिथुन राशी, आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तुमची चुकीची कामे आज तुमच्यावर भारी पडू शकतात. आजच्या दिवशी थोडे सांभाळून राहा. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी राहाल. शारीरिकदृष्ट्याही तुम्ही तंदुरुस्त राहाल. प्रवास करणार असाल तर महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. तुम्ही जर दुर्लक्ष केले तर सामान चोरी होऊ शकते. मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. आज तुम्ही आपल्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. या राशीतील लोकांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. उपाय: अंघोळ झाल्यानंतर पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळावर लावल्याने आर्थिक पक्ष मजबूत राहील. कर्क राशी, आज तुम्ही तुमच्या शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. कुणाचीही मदत न मिळवता आजच्या दिवशी तुम्ही भरपूर आनंदी राहाल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडू शकतील. आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. आज तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. उपाय: निरोगी आर्थिक जीवनासाठी सोन्याची अंगठी बोटात घाला. सिंह राशी, आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन लाभेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाल.
आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, नाहीतर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या आरोग्यावर पैसाही खर्च करावा लागू शकतो. आज तुम्हाला जे काम हवे आहे ते करू शकाल. आज तुम्ही अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. आज तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकेल. आपली चूक मान्य करून त्यांची मनधरणी करा. उपाय: मजबूत आर्थिक स्थितीसाठी जेवणाआधी आपले पाय धुवा. कन्या राशी, आज तुमचे प्रेम असफल ठरेल. तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारापेक्षा इतरांना अधिक महत्त्व देत असाल तर जोडीदाराकडून तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. बागकाम करण्यासाठी वेळ काढा, यामुळे तुम्हाला आनंदाचा अनुभव होईल. तुमची बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. तुम्ही केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे समस्येशी 2 हात करू शकाल. जे लोक आत्तापर्यंत विनाकारण पैसे खर्च करत होते, त्यांना आज पैशाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजू शकते. आज तुम्हाला पैशाची अचानक गरज भासेल. आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक आणि मित्र त्यांच्या परीने प्रयत्न करतील. उपाय: एकमुखी रुद्राक्षाला पांढऱ्या धाग्यामध्ये घालून धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहील. तूळ राशी, आज तुम्ही धार्मिक कामात आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता. या काळात विनाकारण वादात पडू नका. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रकृतीवर धन खर्च करावे लागू शकते. वेळ फुकट आहे म्हणून खूप महत्त्वाचाही आहे, म्हणून आपल्या अपूर्ण कार्याला पूर्ण करून तुमचे येणारे दिवस निश्चित होऊ शकतात. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे तुमच्या मनावर दडपण येईल. जोडीदाराकडे दुर्लक्ष केल्याने तो नाराज होण्याची शक्यता आहे. उपाय: इतरांना मदत केल्याने आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहील. वृश्चिक राशी, आज तुम्ही आपला वेळ आपल्या आवडीचे काम करण्यात घालवू शकाल. यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल होतील. आज तुम्ही मुलांसाठी वेळ काढू शकाल. आरोग्य चांगले राहील. महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास अर्थसहाय्य मिळेल. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे तुम्ही उदास राहाल. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असेल. उपाय: उत्कृष्ट कौटुंबिक आयुष्य प्राप्त करण्यासाठी कुत्र्यांना दूध प्यायला द्या.
धनुराशी, खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल. तुमच्या चपळ कृतीमुळे तुमचे प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. आज तुम्ही तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षा सांगा. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करून मेहनत करण्याची गरजही असेल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागते. जे तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते वचन देऊ नका. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले करण्यासाठी दररोज गायत्री मंत्र वाचा. मकर राशी, प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. त्या लोकांच्या सोबत राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत. जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज तुम्ही कुणी चिकित्सक सोबत भेट घेऊ शकता. योग्य पद्धतीने बसल्याने आपले व्यक्तिमत्व खुलून दिसते. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करू शकता. उपाय: मानसिक असंतुलन वाटत असेल तर मुंग्यांना काहीतरी खाऊ घाला. कुंभ राशी, घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही शॉपिंगसाठी जाऊ शकता. तुमचा जोडीदार तुम्ही त्याच्यासाठी किती मौल्यवान आहात हे शब्दात व्यक्त करेल. सकारात्मक विचार आयुष्यात उत्तम जादू करू शकतात. म्हणून काहीतरी प्रेरणादायी पुस्तके वाचा. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हे संयुक्तिक राहील. आज तुम्हाला लोन मिळू शकते. इतरावर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. चांगल्या व्यक्तींच्या भेटीसाठी योग्य वेळ असेल. उपाय: शांत मन ठेवण्यासाठी आपल्याबरोबर पांढऱ्या चंदनाचे लाकूड ठेवा. मीन राशी, प्रवास करणार असाल तर आपल्या सामानांची काळजी घ्या. आज तुम्ही जवळच्या लोकांसोबत गप्पा मारू शकता. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील उत्तम दिवस राहील. तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला उदास करेल, परंतु ही स्वतः ओढावून घेतलेली परिस्थिती राहील. म्हणून याबाबत कुणाजवळही बोलण्याची गरज नाही. आपल्या मत्सरी स्वभावावर मात करण्यासाठी इतरांची सुखदुःख वाटून घ्या आणि त्यात सहभागी व्हा. धनाने जोडलेल्या गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुमच्या आर्थिक समस्याही सुटू शकतात. मित्रांसोबत आपला सायंकाळचा वेळ घालवू शकाल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान विष्णू मंदिरात दान करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.